नमस्कार, स्वागत आहे तुमचे शिक्षक भरती गाईड या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे 50 अतिसंभाव्य प्रश्न पाहणार आहोत, जे TET परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात. तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. मानसशास्त्र हे मानवी वर्तनाचे शास्त्र आहे अशी व्याख्या कोणी केली? तर उत्तर आहे वॅटसन. थोडंसं स्पष्टीकरण देणार आहे, खूप जास्त वेळ न घालवता थोडक्यात. सुरुवातीला मानसशास्त्राला आत्म्याचे किंवा मनाचे शास्त्र म्हटले जायचे, परंतु वॅटसन यांनी सांगितले की मन आणि आत्मा डोळ्यांना दिसत नाही, जे डोळ्यांनी दिसते आणि ज्याचे मापन करता येते ते म्हणजे वर्तन, म्हणून त्यांनी मानसशास्त्राला वर्तनाचे शास्त्र म्हटले आहे. म्हणजे मानसशास्त्र हे मानवी वर्तनाचे शास्त्र आहे अशी व्याख्या वॅटसन यांनी केली आहे. लक्षात राहायला सोपं जाईल तुम्हाला, म्हणून थोडं स्पष्टीकरण देत आहे. आधुनिक मानसशास्त्राचा जनक कोणाला मानले जाते? तर उत्तर आहे विल्यम वुंट. तर वुंट यांनी मानसशास्त्राला तत्त्वज्ञानापासून वेगळे करून त्याला विज्ञानाचा दर्जा दिला आणि पहिली प्रयोगशाळा सुरू केली विल्यम वुंट यांनी, म्हणून त्यांना आधुनिक मानसशास्त्राचा जनक मानले जाते. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, जगातील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा 1879 मध्ये कोठे सुरू झाली? तर उत्तर आहे लिप्झिग, जर्मनीमध्ये लिप्झिग येथे जगातील सगळ्यात पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू झाली आणि ती कोणी सुरू केली होती? विल्यम वुंट यांनी सुरू केली होती. पुढचा प्रश्न आहे, ॲडोलसन्स हे कुमारवयीन अवस्थेवर आधारित प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले? तर उत्तर आहे स्टॅनले हॉल. तर कुमारवयीन मुलांच्या शारीरिक मानसिक बदलांचा आणि त्यांच्या समस्येचा सखोल अभ्यास करून त्यांनी ॲडोलसन्स हे जगप्रसिद्ध पुस्तक लिहिले. कोणी? स्टॅनले हॉल. पुढचा प्रश्न आहे, बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता, ही व्याख्या कोणाची आहे? तर उत्तर आहे जीन पियाजे. तर पियाजे यांच्या मते बुद्धिमत्ता ही कोणतीही स्थिर गोष्ट नसून बदलत्या परिस्थितीशी स्वतःला जुळवून घेण्याची एक जिवंत प्रक्रिया आहे. पुढचा प्रश्न आहे, मानवी विकासाची वादळ आणि तणावाचा काळ म्हणून कोणती अवस्था ओळखली जाते? तर कुमारावस्था. या वयात 12 ते 18 वर्ष हा कालावधी कुमारावस्थेचा आहे आणि यामध्ये बालकामध्ये वेगाने हार्मोन्स बदल होतात आणि विचार आणि भावनांमध्ये प्रचंड हेलकावे येत असल्यामुळे स्टॅनले हॉल यांनी याला वादळ आणि तणावाचा काळ म्हटले आहे. पुढचा प्रश्न आहे, जीन पियाजे यांनी बोधात्मक विकासाच्या एकूण किती अवस्था सांगितल्या आहेत? तर उत्तर आहे 4 अवस्था सांगितल्या आहेत. जीन पियाजे यांनी बोधात्मक विकासाच्या 4 अवस्था सांगितल्या आहेत. पहिली आहे संवेदी कारक अवस्था, दुसरी आहे पूर्वक्रियात्मक अवस्था, तिसरी आहे क्रियात्मक, मूर्त क्रियात्मक आणि चौथी आहे कारक क्रियात्मक अवस्था. पुढचा प्रश्न आहे, पियाजे यांच्या मते अहंकेंद्री वृत्ती बालकाच्या कोणत्या अवस्थेत दिसून येते? तर उत्तर आहे पूर्वक्रियात्मक अवस्था. पूर्वक्रियात्मक अवस्थेमध्ये अहंकेंद्री वृत्ती असते. 2 ते 7 वर्ष या वयाच्या टप्प्यात बालकाला वाटते की संपूर्ण जग माझ्या भोवती फिरते आणि मला जे आवडते तेच दुसऱ्यांना आवडते, यालाच अहंकेंद्री वृत्ती असं म्हणतात. 2 ते 7 वर्ष. पुढचा प्रश्न आहे, बालकाच्या विकासाची दिशा खालीलपैकी कशी असते? म्हणजे डोक्याकडून पायाकडे. बालकाच्या विकासाची दिशा कशी असते? डोक्याकडून पायाकडे. म्हणजे मातेच्या गर्भाशयात असताना आणि जन्मानंतरही बालकाचा विकास आधी डोक्याच्या भागाकडून सुरू होतो आणि नंतर खालच्या अवयवांकडे म्हणजे पायाकडे सरकतो. याला शास्त्रीय भाषेत सिफेलोकॉर्डियल म्हणतात. सिफेलोकॉर्डियल, बरोबर. मानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचा पुढचा प्रश्न आहे, नैतिक विकासाची उपपत्ती थेअरी ऑफ मोरल डेव्हलपमेंट कोणी मांडली? तर नैतिक विकासाची उपपत्ती लॉरेन्स कोहलबर्ग यांनी मांडलेली आहे. मुलांसमोर हायन्सची कोंडी यासारख्या नैतिक कथा ठेवून त्यांनी नैतिक विकासाचे 3 स्तर आणि 6 टप्पे सांगितले आहेत. लॉरेन्स कोहलबर्ग. अभिजात अभिसंधान ही प्रसिद्ध अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? तर उत्तर आहे इव्हान पॅव्लॉव. अभिजात अभिसंधान यात त्यांनी कुत्र्याला घंटा वाजवून अन्न देण्याचा प्रयोग केला आणि नैसर्गिक उद्दीपकाला अन्न मिळणारा प्रतिसाद कृत्रिम उद्दीपकाशी घंटा जोडून दाखवला, ज्याला अभिजात अभिसंधान असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, B.F. स्किनर यांनी खालीलपैकी कोणती अध्ययन उपपत्ती मांडली? तर B.F. स्किनर यांनी साधक अभिसंधान ही उपपत्ती मांडली. अभिजात अभिसंधान आणि साधक अभिसंधान यामध्ये फरक आहे. B.F. स्किनर यांनी साधक अभिसंधान ही उपपत्ती मांडली. तर त्यांनी उंदरावर प्रयोग करून दाखवले की जर प्राण्याला किंवा माणसाला त्याच्या कृतीबद्दल पुनर्बलन म्हणजे शाबासकी मिळाली तर ती कृती करण्याची शक्यता वाढते. याला साधक अभिसंधान म्हणतात.
प्रयत्न प्रमाण ही अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? प्रयत्न प्रमाण ही अध्ययन उपपत्ती एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांडलेली आहे. त्यांनी भुकेलेल्या मांजराला पझल बॉक्समध्ये कोंडून ठेवले आणि मांजर सुरुवातीला अनेक चुका करते, पण हळूहळू चुका कमी करून ते अचूक बटणावर पाय देऊन त्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडून बाहेर जे अन्न ठेवलेलं असतं ते खायला शिकते. यालाच म्हणतात त्यांनी केलेला प्रयोग. कोणता? एडवर्ड थॉर्नडाईक, प्रयत्न प्रमाण. पुढचा प्रश्न आहे, थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचे मुख्य किती नियम सांगितले आहेत? तर त्यांनी मुख्य 3 नियम सांगितले आहेत. थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचे 3 सांगितले आहेत. मुख्य 3 नियम: सज्जता, सराव आणि परिणाम. तर त्यांनी सांगितले सज्जतेचा नियम म्हणजे शिकण्याची तयारी असणे, सरावाचा नियम म्हणजे पुनरावृत्ती करणे आणि परिणामाचा नियम म्हणजे अध्ययनाचा आनंद किंवा समाधान मिळवणे. पुढचा प्रश्न आहे, मर्मदृष्टीमूलक अध्ययन ही संकल्पना कोणी विकसित केली? तर मर्मदृष्टीमूलक अध्ययन ही वोल्फगँग कोहलर म्हणजे कोहलर यांनी, कोहलरच लक्षात ठेवा तुम्ही फक्त, मर्मदृष्टीमूलक अध्ययन ही संकल्पना कोहलर यांनी विकसित केली. आणि कोहलर यांच्या मते शिक्षण हे केवळ चुका करून किंवा रट्टा मारून होत नाही, तर अचानक संपूर्ण परिस्थितीचे आकलन होऊन मनामध्ये समस्येचा जो उलगडा होतो त्याला मर्मदृष्टी म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, कोहलर यांनी ज्या चिंपांझी माकडावर प्रयोग केला त्याचे काय नाव होते? सुलतान. काय नाव होते? सुलतान. कोहलर यांनी सुलतान नावाच्या चिंपांझी, एका हुशार चिंपांझीला खोलीत बंद करून छताला केळी टांगली आणि खोलीत खोके ठेवले होते. सुलतानने मर्मदृष्टीचा वापर करून एकावर एक खोके रचून मग ती केळी घेतली. हा त्यांचा प्रयोग होता. पुढचा प्रश्न आहे, सामाजिक अध्ययन उपपत्तीचे श्रेय कोणाला जाते? तर उत्तर आहे अल्बर्ट बांदुरा. मुले ही समाजातील मोठ्या व्यक्तींचे, शिक्षकांचे किंवा टीव्हीवरील विविध पात्रांचे निरीक्षण करून आणि अनुकरण करून शिकतात. याला त्यांनी सामाजिक अध्ययन म्हटले आहे. पुढचा प्रश्न आहे, सांस्कृतिक सामाजिक विकास उपपत्तीचे जनक कोण आहेत? तर उत्तर आहे लेव वायोगस्की. रशियन मानसशास्त्रज्ञ होते ते. वायोगस्की यांच्या मते बालकाच्या बुद्धीचा विकास हा होत राहत असलेल्या समाज, संस्कृती आणि भाषेच्या देवाणघेवाणीतून होतो, म्हणून सामाजिक सांस्कृतिक विकास उपपत्ती त्यांनी मांडलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, वायोगस्की यांच्या उपपत्तीतील झेडपीडीचा पूर्ण अर्थ काय आहे? तर झेडपीडीचा अर्थ आहे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. झेडपीडी म्हणजे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजे बालक स्वतःच्या हिमतीवर जे करू शकतो ते आणि एखादा मोठ्या व्यक्तीच्या मदतीने जे करू शकतो ते, या दोन्हीमधील अंतर म्हणजेच झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजे समीपस्थ विकासाचे क्षेत्र. मराठीतून पण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, अध्ययनात स्कॅफोल्डिंग म्हणजे तात्पुरता आधार ही संकल्पना कोणी दिली? तर उत्तर आहे लेव वायोगस्की. स्कॅफोल्डिंग म्हणजे मुले जेव्हा एखादी गोष्ट शिकत असतात तेव्हा शिक्षक किंवा आईवडील किंवा त्यांना कुणी इतरांनी जी तात्पुरती मदत करतात, जशी सायकल शिकवताना आपण मागे धरतो, तर त्याला काय म्हणतात? स्कॅफोल्डिंग, तात्पुरती मदत. पुढचा प्रश्न आहे, बुद्धिमत्तेची एक घटक उपपत्ती सर्वप्रथम कोणी मांडली? तर उत्तर आहे अल्फ्रेड बिने. बुद्धिमत्तेची एक घटक उपपत्ती अल्फ्रेड बिने यांनी मांडली. त्यांनी बुद्धिमत्तेचा एकच मुख्य घटक मानला, त्याच्या जोरावर माणूस सर्व कामे करू शकतो, म्हणून याला एक घटक उपपत्ती म्हणतात. त्यांनीच पहिली बुद्धिमापन चाचणी तयार केली होती, अल्फ्रेड बिने. बुद्धिमत्तेची द्विघटक उपपत्ती म्हणजे 2 फॅक्टर जी आणि एस फॅक्टर कोणी दिले आहेत? तर उत्तर आहे चार्ल्स स्पिअरमन. त्यांनी सांगितले की बुद्धिमत्तेत 2 घटक असतात, जी म्हणजे जनरल, सामान्य, जो जन्मजात असतो, आणि एस फॅक्टर म्हणजे स्पेसिफिक, विशिष्ट घटक, जो आपण सरावाने मिळवतो. बहुविध बुद्धिमत्ता उपपत्तीचे जनक कोण आहेत? उत्तर आहे हॅवर्ड गार्डनर. बहुविध बुद्धिमत्ता, तर यांनी स्पष्ट केले की बुद्धिमत्ता एका प्रकारची नसून ती 9 वेगवेगळ्या प्रकारची असते. आता ते 9 वेगवेगळे प्रकार सांगीतिक, भाषिक, शारीरिक, गतिविषयक असे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामुळे एखादा गणितात कच्चा असणारा मुलगा संगीतात हुशार असू शकतो, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून त्यांनी बहुविध बुद्धिमत्ता याचे जनक आहेत ते. पुढचा प्रश्न आहे, बुद्ध्यांक काढण्याचे अचूक सूत्र खालील प्रमाणे पैकी कोणते? तर उत्तर आहे मानसिक वय छेद शारीरिक वय गुणिले 100. मानसिक वय छेद शारीरिक वय गुणिले 100 म्हणजे बालकाचे मानसिक वय वर लिहून त्याला शारीरिक वयाने भागतो आणि टक्केवारीमध्ये 100ने गुणतात. पुढचा प्रश्न आहे, बुद्ध्यांक ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? तर उत्तर आहे विल्यम स्टर्न.
1992मध्ये स्टर्न यांनी मानसिक वय, शारीरिक वय हा गुणाकार मांडून बुद्ध्यांकाची ढोबळ संकल्पना जगासमोर ठेवली होती. पुढचा प्रश्न आहे, सामान्य बालकाचा बुद्ध्यांक किती दरम्यान असतो? उत्तर आहे 90 ते 109. शाळांमधील बहुतांश सामान्य किंवा सरासरी विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक याच दरम्यान आढळतो, 90 ते 109 ते 110. भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना कोणी प्रसिद्ध केली? उत्तर आहे डॅनियल गोलमन. भावनिक बुद्धिमत्ता. गोलमन यांनी इमोशनल इंटेलिजन्स हे पुस्तक लिहून सिद्ध केले की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी बुद्ध्यांकापेक्षा भावनिक बुद्ध्यांक जास्त महत्त्वाचा असतो. फक्त बुद्ध्यांक असून चालत नाही, तर भावनिक बुद्ध्यांकालाही तेवढेच महत्त्व आहे. अंतर्मुखी आणि बहिर्मुखी हे व्यक्तिमत्वाचे प्रकार कोणी सांगितले? तर उत्तर आहे कार्ल जुंग. जे लोक स्वतःमध्ये मग्न असतात आणि कमी बोलतात ते अंतर्मुखी, तर जे समाजात मिळून मिसळून राहतात आणि मनमोकळेपणाने वागतात ते बहिर्मुखी. पुढचा प्रश्न आहे, शाईच्या डागांची चाचणी कशाच्या मापनासाठी वापरली जाते? तर उत्तर आहे व्यक्तिमत्वाच्या मापनासाठी शाईच्या डागांची चाचणी वापरली जाते. तर यात कागदावरील शाईच्या 10 वेगवेगळ्या डागांच्या आकृत्या दाखवून व्यक्तीला त्यात काय दिसते हे विचारले जाते. त्यावरून त्याच्या अंतर्मनातील व्यक्तिमत्वाचा अंदाज लावला जातो. पुढचा प्रश्न आहे, प्रासंगिक अंतर्बोध चाचणी कोणी विकसित केली? प्रासंगिक अंतर्बोध चाचणी मरे आणि मॉर्गन. या चाचणीत काही चित्रे दाखवून परीक्षार्थीला त्यावर एक काल्पनिक गोष्ट लिहायला सांगितली जाते. प्रासंगिक अंतर्बोध चाचणी. पुढचा प्रश्न आहे, उद्गामी पद्धती म्हणजे काय? उद्गामी पद्धती म्हणजे, तर उत्तर आहे उदाहरणांकडून नियमांकडे जाणे. तर वर्गात शिकवताना आधी अनेक उदाहरणे देणे आणि त्यावरून शेवटी मुख्य नियम किंवा सूत्र तयार करणे. जसं की व्याकरणात आधी उदाहरणे देऊन नंतर नाम शिकवलं जातं. ही पद्धत प्राथमिक वर्गांसाठी सर्वोत्तम आहे. पुढचा प्रश्न आहे, अवगामी पद्धती म्हणजे काय? आता उद्गामी पाहिली, लगेच अवगामी. अवगामी पद्धती म्हणजे नियमाकडून उदाहरणांकडे जाणे. आधी नियम सांगायचं, सूत्र सांगायचं आणि नंतर उदाहरणे सोडून घ्यायची. म्हणजे गणितामध्ये आधी सूत्रच दिलं जातं, नंतर उदाहरणे सोडवले जातात. ही मोठ्या वर्गांसाठी उपयुक्त आहे. पुढचा प्रश्न आहे, किंडरगार्टन या प्रसिद्ध बालशिक्षण पद्धतीचे जनक कोण आहेत? तर उत्तर आहे फ्रेडरिक फ्रोबेल. किंडरगार्टन या प्रसिद्ध बालशिक्षण पद्धतीचे जनक आहे फ्रेडरिक फ्रोबेल. त्यांनी सांगितले की शाळा ही एक बाग आहे, मुले हे रोपे आहेत आणि शिक्षक हा माळी आहे. खेळातून आणि आनंदातून मुले शिकले पाहिजेत, म्हणून त्यांनी किंडरगार्टन सुरू केले. मॉन्टेसरी बालशिक्षण पद्धती कोणी सुरू केली? उत्तर आहे डॉक्टर मारिया मॉन्टेसरी. मॉन्टेसरी बालशिक्षण पद्धती, त्यांचंच नाव त्याला दिलेलं आहे. तर त्यांनी ज्ञानेंद्रियांच्या शिक्षणावर म्हणजे डोळे, कान, नाक, हात यांच्या हाताळणीतून भर देणारी आणि बालकांचे स्वातंत्र्य जपणारी शिक्षण पद्धती विकसित केली. प्रकल्प पद्धतीचे जनक कोणाला मानले जाते? तर उत्तर आहे किलपॅट्रिक. प्रकल्प पद्धतीचे जनक किलपॅट्रिक. तर जॉन डुई यांच्या कृतीद्वारे शिक्षण या विचारावर आधारित किलपॅट्रिक यांनी प्रकल्प पद्धती मांडली, जिथे मुले प्रत्यक्ष प्रकल्प करून त्यातून शिकतात. शोध पद्धती किंवा ह्युरिस्टिक पद्धती कोणी मांडली? तर उत्तर आहे शोध पद्धती H.E. आर्मस्ट्रॉंग यांनी मांडली. तर या पद्धतीनुसार विद्यार्थ्याला ज्ञान मिळावे अशी अपेक्षा नसते, तर त्याने स्वतः शास्त्रज्ञासारखे संशोधन करून ज्ञान मिळवायचे असते. पुढचा प्रश्न आहे, शिक्षणात उद्दिष्टांचे वर्गीकरण कोणी केले? शिक्षणात उद्दिष्टांचे वर्गीकरण बेंजामिन ब्लूम यांनी केले. त्यांनी शिक्षणाची उद्दिष्टे ठरवून दिली, जेणेकरून शिक्षकाला समजेल की शिकवल्यानंतर विद्यार्थ्यामध्ये नेमका काय बदल झाला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, ब्लूम यांच्या वर्गीकरणानुसार शिक्षणाचे 3 मुख्य क्षेत्र कोणते? तर ज्ञानात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक. तर ज्ञानात्मक म्हणजे डोक्याशी संबंधित विचार, भावात्मक म्हणजे हृदयाशी संबंधित भावना आणि क्रियात्मक म्हणजे हाताशी संबंधित कौशल्ये. या 3ही क्षेत्रांचा विकास म्हणजे पूर्ण शिक्षण असे ब्लूम यांचं म्हणणं होतं. पुढचा प्रश्न आहे, अध्यापनाचे ज्ञाताकडून अज्ञाताकडे हे खालीलपैकी काय आहे? तर ज्ञाताकडून अज्ञाताकडे हे अध्यापनाचे सूत्र आहे. तर मुलांनी आधी त्यांच्या परिचयाच्या आणि माहिती असलेल्या गोष्टी सांगाव्यात आणि त्याचा संदर्भ जोडून नंतर नवीन कठीण गोष्टीकडे जावे, हे ज्ञाताकडून अज्ञाताकडे या सूत्राचे वैशिष्ट्य आहे.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मध्ये कोणती दोन मुख्य मूल्यमापने असतात? तर त्याचे उत्तर आहे आकारिक आणि संकलित. सातत्यपूर्ण संकलित मूल्यमापनामध्ये आकारिक मूल्यमापन म्हणजे वर्षभर चालणारे, जसं की चाचण्या, गृहपाठ, प्रकल्प, आणि संकलित म्हणजे सत्राच्या शेवटी होणारी मोठी परीक्षा म्हणजे संकलित मूल्यमापन. पुढचा प्रश्न आहे, वाचनाशी संबंधित असणाऱ्या अध्ययनाच्या अक्षमतेला काय म्हणतात? वाचनाशी संबंधित डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्क्युलिया हे सगळे महत्त्वाचे आहे. हे प्रत्येक करून ठेवा की कोणतं कशाशी संबंधित आहे. तर वाचनाशी संबंधित डिस्लेक्सिया, तर या आजारात दोषामध्ये बालकाला काय होतं? अक्षरे ओळखण्यात, वाचण्यात अडचण येते, जसं की ते सॉला ऑज, बीला डी वाचतात. तर तारे जमीन पर या चित्रपटामध्ये आहे पहा असंच. गणिताशी संबंधित असणाऱ्या अध्ययनाच्या अक्षमतेला काय म्हणतात? तर गणिताशी संबंधित डिस्कॅल्क्युलिया, कॅल्क्युलियावरून आपण गणिताशी संबंधित लक्षात ठेवायचं. तर या आजारामध्ये डिस्कॅल्क्युलियामध्ये अक्षरे नीट न काढता येणे, डिस्ग्राफिया, आणि गणितातील आकडे मोडणं समजणे म्हणजे डिस्कॅल्क्युलिया. डिस्ग्राफिया आणि डिस्कॅल्क्युलियामध्ये फरक आहे. डिस्ग्राफिया म्हणजे अक्षरे नीट न काढता येणे आणि डिस्कॅल्क्युलिया म्हणजे गणिताचे आकडेमोड. बरोबर. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा कधी संमत झाला? तर 2009 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. भारताच्या संसदेने 2009मध्ये हा कायदा पास केला आणि 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार बनला. पुढचा प्रश्न आहे, RTE कायदा 2009 नुसार प्राथमिक स्तरावर विद्यार्थी शिक्षक प्रमाण किती असावे? तर उत्तर आहे 30:1. आणि RTE नियमानुसार जर 30 विद्यार्थी असतील तर किमान 1 शिक्षक असणे बंधनकारक आहे, जेणेकरून प्रत्येक मुलाकडे लक्ष देता येईल. पुढचा प्रश्न आहे, समावेशित शिक्षण म्हणजे खालीलपैकी काय? तर दिव्यांग व सामान्य मुलांना एकाच शाळेत एकत्र शिकवणे म्हणजे समावेशित शिक्षण आहे. म्हणजे दिव्यांग, वंचित, सर्वसामान्य प्रकारच्या वेगवेगळ्या शाळेत न पाठवता एकाच वर्गात बसून आदरपूर्वक शिकवणे म्हणजे सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जाणे म्हणजे समावेशित शिक्षण. पुढचा प्रश्न आहे, मानवी गरजांची श्रेणी रचना कोणी मांडली? तर उत्तर आहे अब्राहम मास्लो. मास्लोच्या गरजांच्या श्रेणींची रचना, तो तक्ता तर तुम्हाला माहितीच असेल, तर ती मांडली अब्राहम मास्लो यांनी. त्यांनी 5 टप्प्यांची पिरॅमिडची रचना केली आणि मानवाची एक गरज पूर्ण झाली की तो दुसऱ्या गरजेकडे वळतो हे त्यामध्ये दाखवलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, मास्लो यांच्या गरजांच्या श्रेणी रचनेत सर्वात उच्च पातळीवरील गरज कोणती आहे? असा प्रश्न विचारला जातो. आत्मविष्काराची गरज म्हणजे काय? याचा अर्थ स्वतःमधील सुप्त गुणांचा विकास करणे आणि जीवनाचे अंतिम ध्येय गाठणे म्हणजे संत किंवा महान विचारवंत बनतात ते आत्मविष्काराची गरज. पुढचा प्रश्न आहे, एखादी गोष्ट जाणीवपूर्वक विसरणे किंवा मनातून काढून टाकणे या संरक्षण यंत्रणेला काय म्हणतात? तर उत्तर आहे दमन म्हणजे काय? ज्या अत्यंत कटू आठवणी, दुःख, अपयश, मनाला त्रास देणाऱ्या गोष्टी असतात त्यांना जाणीवपूर्वक विसरून अंतर्मनात दाबून टाकण्याच्या प्रक्रियेला दमन म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, सायकल चालवणे शिकलेल्या व्यक्तीला स्कूटर चालवताना होणारा फायदा हे कशाचे उदाहरण आहे? तर हे आहे होकारात्मक संक्रमण म्हणजे धनसंक्रमण. तर सायकल चालवताना होणारे म्हणजे एका परिस्थितीत शिकलेले ज्ञान जेव्हा दुसऱ्या नवीन परिस्थितीमध्ये मदत करते तर त्याला म्हणतात होकारात्मक संक्रमण. पुढचा प्रश्न आहे, बुद्धिगुणांक IQ या शब्दाचा सर्वात पहिला यशस्वी व पद्धतशीर प्रयोग कोणी केला? तर उत्तर आहे लुईस स्टर्मन. म्हणजे विल्यम स्टर्नच्या सूत्राला 100ने गुणून जो बुद्ध्यांक काढण्याचा आधुनिक प्रघात झाला तो टर्मन यांनी 1916मध्ये स्टॅनफोर्ड बिनेच्या चाचणीच्या वेळी यशस्वीरित्या जगासमोर मांडला होता. तर धन्यवाद. आपले प्रश्न आजचे संपलेले आहेत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे होते. मी तुम्हाला प्रत्येक प्रश्न, त्याचं उत्तर आणि त्याचं थोडंसं विश्लेषण पण दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला उत्तर लक्षात राहायला सोपे जाईल आणि त्यावरून आणखीन काही प्रश्नांची उत्तरे पण मिळालेली आहेत. तर अशाच प्रश्नांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू.